सर्वांना नमस्कार. तर आज आम्ही निघालेलो होतो भाजीपाला आणण्यासाठी गावामध्ये. तर त्याआधी शुभ्राची, माझी आणि शुभ्राच्या पप्पांची छान गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि विवानवर छोटासा जोक पण झालेला होता. पण विवान काही घरात नव्हता, नाही तर असता तर लगेचच रडायला लागलेला असता. त्यानंतर रुबाब चित्रपटाची जाहिरात दाखवत होते आणि या पिक्चरमधले जे ॲक्टर आहेत ते शुभ्राच्या गॅदरिंगला आलेले होते गेस्ट म्हणून. त्यानंतर आम्ही लगेचच भाजीपाला आणण्यासाठी निघालेलो होतो. तर गावात आल्यानंतर हा छोटासा मी व्हिडिओ घेतलेला होता भाजीपाल्याचा. तसं तर रविवारच्या बाजारामध्ये आलं ना, की खूप गर्दी असते आणि इतर दिवशी आलं, की थोडंसं निवांत असतं. म्हणजे खूप जास्त गर्दी नसते आणि निवांत भाजीपाला घेता पण येतो. आता आठवड्याचा भाजीपाला म्हटलं ना, की सर्व वस्तू व्यवस्थित बघून घ्याव्या लागतात. कारण कसं आठवडाभर मला त्या वापरायच्या असतात. त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरून छान व्यवस्थित भाजीपाला घेतो. आता भाजीपाला घ्यायला आलो ना, की आमचे ठराविक काही दुकानं ठरलेले आहेत. म्हणजे 2-3 आज्या ज्या आहेत त्यांच्याकडनं आम्ही भाजीपाला हा घेतो. लसूण म्हणा, बटाटे, टमाटे म्हणा, तर अशा काही आज्या आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही घेतो. कुणालाही पैसे तर आपल्याला द्यायचेच आहे. तर मग त्यांच्याकडनं काय नाही, तर मग आम्ही त्यांच्याकडनंच घेतो. तसं तर दिंडोरीचा बाजार खूप मोठा भरलेला असतो, पण मग आम्ही अगदी क्वचितच छोटे-छोटे व्हिडिओ घेतलेले होते आणि लगेचच घरी आल्यानंतर मला सर्व भाजीपाला भरून ठेवायचा होता. तर घरी आली तर पाणी पण आलेलं होतं. आधी पाणी भरलं, एका बाजूला भात टाकून दिला, एका बाजूला भाजी टाकून दिली आणि मग लगेचच भाजीपाला भरण्यासाठी घेतलेला होता. आता ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या मी उद्या निवडून ठेवेल, पण मग त्या साईडला काढून ठेवल्या आणि सर्व भाज्या व्यवस्थित एका बाजूला काढून भरून ठेवल्या ना, की मग बरं असतं. आता भाज्यांमध्ये माझा जास्त वापर जो आहे ना, तो टोमॅटो, आलं, कोथिंबीर, लसूण यांचा जास्त होत असतो आणि कांदा पण जास्त वापरतीच मी भाज्यांमध्ये. कारण आमच्याकडे तो असा कच्चा खायला पण खूप आवडतो. तर इथे मुलांचा होमवर्क पण चाललेला होता. विवान शुभ्राला विचारून त्याचा होमवर्क जो आहे तो कंप्लीट करत होता आणि शुभ्रा पण त्याला नेहमीच मदत करत असते. त्याला काही अडलं वगैरे तर ते सांगण्याचं काम जे आहे ते शुभ्रा करत असते. मुलांचं होमवर्क होईपर्यंत माझा इकडे स्वयंपाक पण झालेला होता आणि बाकीची कामं पण आवरून झालेली होती. तर जेवणात मी अशी साधी सिंपल वांगं बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि तिच्यामध्ये जास्त काही नाही, अगदी थोडंसं कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि थोडासा लसूण टाकलेला होता आणि भाजी पण खूप छान झालेली होती. त्यासोबत भात, पोळ्या आणि पापड भाजलेले होते. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये हे असं सर्व असलं ना, की छान जेवण जातं. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.